श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेला गुरुसेवेचं महत्त्व सांगितलं आहे. गुरुतत्व आणि गुरुसेवेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गुरुच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही. गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरूंच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामीसेवा करतात. ती स्वामीसेवा कशी करावी याविषयी आपण आज पाहू. रोजच्या रोज सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला हवी. ती सुरुवात गुरुपौर्णिमेच्या दिवशीपासून केली तरी हरकत नाही. तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 2च गोष्टी करायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ हा जप 11 माळी करायला खूप कमी वेळ लागतो. जर शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ तरी करावी. त्यानंतर दुसरा आहे तारक मंत्र. तारक मंत्र हे 1 वेळेस बोलावे. या 2 गोष्टी तुम्हाला ऐकायच्या किंवा म्हणायच्या आहेत. तसेच नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतर मुजरा करावा. नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवावा. दोन्ही वेळेस सकाळ व संध्याकाळ नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये. रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांपुरता भात करून दूध भात अथवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवताना देव्हाऱ्यात निरांजन जळत असावी. निदान उदबत्ती तरी असावी. महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही. तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजेच नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे. दररोज संध्याकाळी किंवा सकाळी 1 वेळ निश्चित करावी. समजा सकाळी 7:30 वाजता किंवा संध्याकाळची 1 वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी. स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचे पठण करावे. हे अध्याय दररोज 3 अध्याय वाचावेत, कारण त्यात 21 अध्याये असतात, जेणेकरून तुम्हाला 1 आठवड्यासाठी अध्याय पूर्ण होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकाल. हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचे 11 माळी जप करावे. हे न चुकता दररोज करावे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.